सुकी भेळ हा असा पदार्थ आहे की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातात. पण आज भेळीसोबत मी वेगळं असं काहीतरी ट्राय केलं आहेच. म्हणजेच आज आपण पापड कोण भेळची रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओ खूप सुंदर असा दाखवला आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. माझं नाव करिश्मा माने, माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतले आहे 5 ते 6 उडीदाचे पापड घेतले आहेत. इथे मी मिनी पापड घेतला आहे, म्हणजे मध्यम आकाराचा जो पापड असतो तो घेतला आहे. तर इथे एक बाउल घ्यायचा आहे. बाउलमध्ये मी 1 वाटीभर एवढे चुरमुरे घेतले आहे. चुरमुरे आधी छान चाळून असे घेतले आहेत आणि मग इथे हे चुरमुरे वापरले आहेत. तर इथे मी लसूण शेव घेतली आहे बारीक. लसूण शेव इथे मी 1 वाटीभर घेतली आहे आणि इथे जाड पोहे आणि मिक्स असा फरसाण घेतला आहे. म्हणजेच मार्केटमध्ये जाड पोह्यांचा मिक्स फरसाण मिळतो ना, तशा पद्धतीचं फरसाण घेतलं आहे. हे दोन्ही फरसाण आपल्याला छान चुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला. तुमच्याकडे जे पण फरसाण अवेलेबल असेल तुम्ही तो फरसाण वापरू शकता. तर इथे माझ्याकडे 2 फरसाण होते म्हणून मी दोन्ही प्रकारचे फरसाण घेतले आहेत आणि इथे 4 चमचे एवढे भाजलेले शेंगदाणे घालून घेतले आहेत. तर इथे काही बेसिक मसाले वापरले आहेत. अगदीच कमी मसाले वापरले आहेत. तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि 1 टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून. थोडीशी कोथिंबीर, 1 मिरची अगदी बारीक अशी चिरून घेतली आहे. तर कांदा, टोमॅटो, मिरची आपल्याला या बाउलमध्ये सर्व घालून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता भेळ आधीच आपली खूप सुंदर अशी दिसत आहे. तर हे सर्व जिन्नस आधी आपल्याला छान एकत्रित करून घ्यायचं आहे, छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे आता आपल्याला चाट मसाला इथे मी 1 ते 1.5 चमचा एवढा चाट मसाला घालून घेतला आहे. लाल तिखट मी इथे 1 चमचाभर घालून घेतली आहे. हिरवी मिरची पण घालून घेतली आहे आणि त्यात चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. तर इथे तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल तर तुम्ही हिरवी मिरची स्किपसुद्धा करू शकता. पण हिरवी मिरची आणि लाल तिखटामुळे भेळेला आपली छान अशी चटपटीत चव येते. तर इथे 1 अर्धा लिंबू छान असा पिळून घ्यायचा आहे आणि यामध्ये छान चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. सर्व छान जिन्नस एकत्रित करून घ्यायचं आहे. तर इथे मी चमच्याने करते. चमच्याने जरा जमत नसल्यामुळे मी हातानेच तुम्हाला भेळ आपली छान कालवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने भेळ मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता आपली भेळ छान सर्व ड्राय मसाले जे आहेत ते भेळेला छान लागले आहेत, एकजीव झाले आहेत. तर इथे अशा पद्धतीने आपली ही सुकी भेळ तयार झाली आहे. चवीला 1 नंबर आणि खूप टेस्टी अशी लागते ही सुकी भेळ. तर इथे मी 1 पॅन घेतला आहे, तवा पॅन, आणि गॅस आपला मोठा ठेवला आहे. सुरुवातीला गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि तवा गरम करून घ्यायचा आहे आणि तवा गरम झाल्यानंतर गॅस आपल्याला पूर्ण लो असा ठेवायचा आहे. लो फ्लेमवर आधी आपल्याला पापड आहे ते भाजून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला आलट-पालट करून दोन्ही बाजूने पापड छान असा शेकून घ्यायचा आहे. सुकी भेळ कोणाकोणाला आवडते त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा. तर अशा पद्धतीने इथे बघू शकता पापडांचा रंग अजिबात बदलला नाही. अगदी व्यवस्थित आपले पापड छान क्रिस्पी असे झाले आहेत. तर इथे बघू शकता थोडासा पापड आपला तव्यावर नरम असतो तेव्हाच आपल्याला हे कोन तयार करून घ्यायचे आहेत. तर पापडाला मी आधी मधून असा कट मारून घेतला होता आणि 2 त्याचे कट तयार करून इथे मधून असा रोल तयार करून घेतला आहे. म्हणजे एक कोन तयार करून घेतला आहे. तर इथे बघू शकता. तर मी कसा कोन तयार करून घेतला आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. पापड गरम असतानाच मी पापडला इथे कोनचा शेप दिला आहे. तर इथे बघू शकता. तर इथे थोडासा पापड गरम असतानाच कोनचा शेप द्यायचा आहे, नाहीतर आपला जो पापड आहे तो पटकन तुटतो. तर इथे लगेचच गरम असताना शेप दिल्यामुळे छान कोनचा आकार आला आहे. तर इथे बघू शकता. तर मी तुम्हाला दुसरा देखील पापड कसा कोन तयार करायचा ते देखील दाखवते. तर इथं पापड मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने. मधून असं पापडाचे 2 भाग तयार करून घ्यायचे आहेत कात्रीने कट करून. तर इथे बघू शकता त्याचा अर्धा भाग तव्यावर ठेवायचा आहे आणि छान असं शेकून घ्यायचं आहे आलट-पालट करून. पापड इथे बघू शकता सर्व बाजूने जर शेकून झाल्यानंतर आपल्याला लगेचच पापडाला छान असा शेप द्यायचा आहे, कोणाच्या आकाराचा शेप द्यायचा आहे. तर इथे बघू शकता कसा मी लगेचच पापड
एका आकाराने दुमडून लगेचच त्याला कोणाचा आकार दिला आहे. आणि इथे बघू शकता मिनी कोन आपला पापडाचा तयार झाला आहे. तर इथे बघू शकता मी दुसरा देखील पापडाचा कोन तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. तर इथे पापड गरम असतानाच मी इथे कोन तयार करून घेत आहे. थोडासा हाताला चटका बसतो पण पटकन आपला हा कोन तयार होतो. तर इथे बघू शकता अगदी सुंदर असा आपला कोन तयार झाला आहे. तर इथे आपले 5 ते 6 एवढे कोन तयार झाले आहेत. मी लागेल तसे कोन तयार करून घेणार आहेत. पण आता सध्या मी एवढेच कोन तयार करून घेते. लागेल तसंच आपल्याला कोन तयार करून घ्यायचे आहेत. आणि आपली भेळ जी झालेली तयार झालेली आहे त्यामध्ये आपण 2 पापड कुस्करून घालून घेणार आहोत. म्हणजे पापडाचा चुरा देखील आपण या भेळेमध्ये घालून घ्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा या भेळेला छान असं मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजेच काय होईल, खाताना पापडाची चव देखील या भेळेमध्ये उतरेल. तर इथे बघू शकता आपली भेळ छान तयार झाली आहे. तर आपण कोनमध्ये तयार करून घेतलेली भेळ भरून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अशा तयार करून घेतलेल्या कोनमध्ये आपल्याला ही भेळ छान अशी घालून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी दाबून अशी भेळ छान भरत आहे. म्हणजे आतपर्यंत आपली भेळ छान अशी जाईल. आणि अशा पद्धतीने आपल्याला एक एक करून सगळी भेळ छान आपल्या कोनमध्ये भरून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपली भेळ फार सुंदर अशी झाली आहे आणि चवीला देखील खूप सुंदर अशी लागते. कोनामध्ये घातल्यामुळे ती अजून जरा जास्तच ॲट्रॅक्टिव्ह दिसत आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची घरी रेसिपी नक्कीच ट्राय करा. लहानांपासून ते मोठ्यांना खूप आवडीने खातील ही रेसिपी. तर किती सुंदर असे आपले हे पापड कोन भेळ दिसत आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने आपण सगळी भेळ इथे तयार करून घेतली आहे. पापड कोन भेळ इथे रेडी झाली आहे. किती सुंदर आणि युनिक अशी आपली रेसिपी दिसत आहे. पापड कोनची भेळची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून सबस्क्राईब देखील करायला अजिबात विसरू नका. तर इथे बघू शकता तुम्ही मी एक तुम्हाला कोन दाखवत आहे. अगदी सुंदर असा आणि खूप युनिक असा आपला इथे पापड कोन दिसत आहे. आणि इथे बघू शकता कोणाचा आकार फार सुंदर आला आहे. अगदी मिनी कोन असे छान दिसत आहे सुंदर. आणि क्रिस्पी असे वरून हे कुरकुरीत आपले पापडचे कोन दिसत आहेत. आणि ते खायला देखील खूप टेस्टी अशी ही युनिक रेसिपी लागते. तर मुलांसाठी एक नवीन पदार्थ म्हणून किंवा तुम्ही छोट्या पार्टीसाठी देखील अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ जर खूप जास्त आवडला असेल तर पुढच्या लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून असेच माने रेसिपी सोलापूरचे नवनवीन नोटिफिकेशन सहज मिळवत राहा. आप्या पात्रामध्ये तुम्ही केळी चिरून तर ठेवा. इतकी भन्नाट चवीला सुंदर लागणारा पदार्थ तयार होईल ना. मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता माझं बघा. नाव करिश्मा माने. माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे एक बाउल घेतला आहे. 1 वाटी इथे केळी बारीक अशी चिरून घेतली आहे आणि 1 केळी घेतली आहे मी सुरुवातीला. आपल्याला या केळीला पूर्णपणे मॅश करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा घालून केळी आपली मॅश करून घेऊ शकता. पण मी इथे चमच्याच्या साहाय्याने केळी हाताने मॅश करून घेत आहे. आपल्याला इथे 2 केळी लागणार आहे. तर इथे मी 1च केळी सुरुवातीला वापरली आहे. मुलांच्या छोटे भुकेसाठी अगदी हेल्दी असा इथे नाश्ता आपण तयार करून घेणार आहोत. इथे बघा केळी पूर्ण आपली मॅश झाली आहे. तर इथे मी 1 वाटीभर मैदा घेतला आहे. मैदा मी चाळून घेतला आहे. हवं तर तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता मैद्याऐवजी. तर इथे अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे. केळीच्या या प्युरीमध्ये मैदा आणि साखर मिक्स करून घ्यायची आहे सगळी. तर इथे बघू शकता चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे 1 वाटी दूध वापरायचं आहे. इथे मी 1 चमचा दुधाची साय देखील वापरली आहे. दुधाच्या साईसकट आपल्याला हे दूध वापरायचं आहे. आणि पिठामध्ये दूध आपलं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे 1च वाटी दूध वापरलं आहे आणि 1 वाटी जे दूध वापरलं आहे तेवढं इथे या बॅटरसाठी दूध पुरेसं झालं आहे. तर इथे बघू शकता एकाच डायरेक्शनने आपल्याला हे बॅटर जे आहे ते फिरवून घ्यायचं आहे.
तर इथे बघू शकता एक देखील गुठळ्या इथे राहिल्या नाही. अगदी व्यवस्थितपणे केळीमध्ये आपलं मैदा, साखर, दूध छान एकजीव झाला आहे. तर इथे 4 मोठे चमचे मी तूप घालून घेतलं आहे. जर तुम्हाला तूप नाही घालायचं असेल तर तुम्ही 4 मोठे चमचे तेल देखील घालू शकता. अर्धी वाटी एवढं तेल किंवा तूप दोन्ही काही घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे. तूप या छान बॅटरमध्ये मिक्स झालं आहे. तर आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे. तर इथे 1 चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचे आहे. सोडा आपला छान या बॅटरमध्ये फ्लफी करून असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता बॅटर आपलं छान सैलसर असं तयार झालं आहे. त्यामध्ये आपल्याला व्हॅनिला एसेन्स 1 चमचाभर असं घालून घ्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला हे व्हॅनिला एसेन्स असेच एकाच डायरेक्शननी फिरवत राहायचं आहे. व्हॅनिलाचे एसेन्स जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही 1 चमचा वेलची पूडसुद्धा घालू शकता. त्याने देखील या केकला चव अतिशय छान अशी येते. बॅटर इथे छान आपलं मिक्स झालं आहे. आप्पे करायच्या भांड्यामध्ये इथे सर्व बाजूने तुपाने मी याला ग्रीस करून घेतलं आहे. तुपाऐवजी तुम्ही आप्पे पात्राच्या भांड्यामध्ये तेलाने सुद्धा हे पात्र ग्रीस करून घेऊ शकता. आपण तयार करून घेतलेलं केकचं बॅटर घालून घेणार आहोत. तर इथे आप्पे पात्र मी गॅसवर न ठेवता खाली ओठ्यावर ठेवून घेतलं आहे. आणि थंड असं आपलं आप्पे पात्र आहे. आणि त्यामध्ये आपल्याला एक एक करून हे सगळ्या साशांमध्ये आपल्याला एक एक चमचा पीठ भरून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला अर्धा चमचा आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एका केळीचे गोल असे काप तयार करून घ्यायचे आहेत. आणि हे काप आहे ते दाबून केळी पिठामध्ये घालून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रत्येक एक केळी मी प्रत्येक एका केकच्या बॅटरमध्ये ठेवत आहे. आणि त्यानंतर आपल्याला केळीला हलका असा दाब देत जायचा आहे. आणि थोडंसं बॅटर जे आहे ते वरून आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला वरून थोडंसं केकचं बॅटर घालत जायचं आहे. तर इथे बघू शकता आणि थोडासा चमचा आपला हाताने फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे ना जी केळी आपण घातली आहे ना ती केळी आपली या बॅटरमध्ये झाकून जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व साशांमध्ये केळी ठेवली आहे. आणि प्रत्येक एका केळीवर आपल्याला हे थोडंसं केकचं बॅटर आहे ते घालून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता आपल्याला घरच्या घरी लहान मुलांसाठी छोट्या भुकेसाठी आप्पे पात्रामध्ये केक तयार होईल. आणि सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे आपण हे तव्यावर किंवा कढईमध्ये वगैरे हा केक बेक नाही करणार आहोत. असाच आपण गॅसवर हा केक तयार करून घेणार आहोत. लहान मुलांना आकर्षित म्हणून इथे यावर मी थोडीशी रेड कलरची ट्रुटी फ्रुटीचा वापर केला आहे. तर इथे बघू शकता किती सुंदर असं आपलं ट्रुटी फ्रुटी घातल्यानंतर केकचं बॅटर सुंदर असं दिसत आहे. अवघ्या 6 ते 7 मिनिटामध्ये हा केक आहे ना आपला तयार होतो. गॅसवर मी इथे आप्पे पात्र ठेवलं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना पूर्ण अशी लो ठेवली आहे. फक्त 3 मिनिटामध्ये आपल्याला हा केक तयार झालेला दिसून येतो. तर इथे 3 ते 4 मिनटं झाली आहेत. तर इथे बघू शकता गॅसची फ्लेम आहे ना ती मी आता बंद केली आहे. कारण की आपण जर गॅसची फ्लेम जर चालू ठेवली ना तर खालून हा केक आहे ना तो करपतो लगेचच. कारण की आपण गॅसवरच आपण डायरेक्ट केक आपण बेक होण्यासाठी ठेवला आहे. तर इथे बघू शकता खालची बाजू आपली जी छान आहे ना बेक झाली आहे. तर आपल्याला वरच्या बाजूला थोडंसं देखील बेक करायचं आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आहे सुरुवातीला. आणि सर्व जे आप्पे पात्रांमधले केक आहेत ते उलटे करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही उलटे करून घेतल्यानंतर आपले केक जे आहेत ते व्यवस्थितपणे बेक झालेले दिसत आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता वरची बाजू जी आहे जरासुद्धा करपलेली दिसत नाही. अगदी व्यवस्थितपणे हा केक बेक झाला आहे. आता गॅसने पुन्हा सुरू केला आहे. 2 मिनिटासाठी आप्पे पात्रामधले जे आपण केक बेक होण्यासाठी ठेवले आहेत 2 मिनिटं झाकण लावून ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम पूर्ण लो अशी ठेवायची आहे. 2 मिनिटामध्ये हे आप्पे पात्रातले केक जे आहे ते छान बेक होतात. तर इथे 2 मिनिटं झाली आहेत. तर इथे बघू शकता
केक आपले छान फुलले आहेत. जरासुद्धा कच्चे असे राहिले नाहीत. अगदी व्यवस्थितपणे ते सगळ्या बाजूने छान असे बेक झाले आहेत. तर एक तुम्हाला केक मी कट करून सुद्धा दाखवते. तर इथे बघू शकता तुम्ही. तर चाकूच्या साहाय्याने एक केक जो आहे तो तुम्हाला कट करून दाखवते. इथे बघू शकता स्पॉन्जी असा झाला आहे आणि आतली जी केळी आहे ती देखील नरम झाली आहे. कुठेही हा केक ना कच्चा राहिला नाही. पटकन 10 मिनिटामध्ये आपला हा केक तयार होतो आणि इथे बघू शकता एक नंबर चवीचा हा केक घरच्या घरी मुलांना नक्कीच करून खाऊ घाला. कारण की आपण यामध्ये घरचेच सगळे साहित्य वापरले आहेत. खूप हेल्दी आणि टेस्टी असा छोट्या भुकेसाठी नाश्ता तयार आहे. दुसरा देखील केक तुम्हाला मी काढून दाखवते. इथे बघू शकता किती स्पॉन्जी असा झाला आहे. आतपर्यंत त्यामध्ये जाळी आली आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट देखील करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनेलला व्हिजिट किंवा जॉईन देखील तुम्ही करू शकता. माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपीचे सहज असे नोटिफिकेशन मिळवत राहा. चला तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये आणि हेल्दी आणि टेस्टी रेसिपीमध्ये. माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि छोट्या भुकेसाठी ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा.